मित्रांनो, आता आपण कॉमन डिसीजेस बघूया. कॉमन ह्युमन डिसीज जे असतात ते बघून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल डिसीज काय आहे हे आपण जाणून घेऊया. डिसीज हा एक अशी कंडिशन आहे, एका बॉडीची अशी कंडिशन आहे ज्यामध्ये ह्युमन बॉडी डिस्टर्ब होते किंवा डिरेंज्ड होते, त्याची फंक्शनिंग बंद होऊन जाते किंवा ओव्हर फंक्शनिंग होतं. एक किंवा मल्टिपल ऑर्गन्स सिस्टीमचे जे आहेत ते माल फंक्शन करतात, म्हणजे त्यांचं काम व्यवस्थित करत नसतात. आणि हा सगळा जो कॉज आहे, म्हणजे हे कशामुळे होतं ते म्हणजे इन्फेक्शियस डिसीज असेल, फॉर एक्झाम्पल HIV, मग टायफॉइड, मलेरिया, हे सगळे इन्फेक्शियस आहे, म्हणजे एका मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे हे ट्रान्समिट होतात. ते ह्याच्यामुळे होत असेल किंवा डिफेक्टिव्ह डाएट असल्यामुळे, एका पर्टिक्युलर न्यूट्रिशनची कमी असल्यामुळे होत असेल. फॉर एक्झाम्पल बेरी एक डिसीज आहे जो की विटामिन सी मुळे होत असतो, किंवा लठ्ठपणा किंवा आपण त्याला ओबेसिटी म्हणतो. हा आपला जो डिफेक्टिव्ह डाएट आहे, जास्त फॅट कंटेंट असलेला डाएट खाल्ल्यावरती तर आपल्याला लठ्ठपणा येतो. सो हा एक डिफेक्टिव्ह डाएटचा परिणाम आहे. किंवा हा हेरिडिटरी पण असू शकतो, म्हणजे जेनेटिक सुद्धा असू शकतो, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आलेला हा रोग सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल डायबिटीज टाईप 2 मलायटिस जो असतो तो जेनेटिक असतो. तो या सगळ्या कारणांमुळे जो स्टेट प्रोड्यूस होतो त्याला डिसीज असं म्हणलं जातं. ह्युमन डिसीजेस जे आहेत ते क्लासिफाय केले दोन सब ग्रुप्स मध्ये. पहिला जो आहे तो कंजेनायटल आहे आणि दुसरा जो आहे तो एक्वायर्ड आहे. आता मित्रांनो, कंजेनायटल डिसीज जो असतो तो जेनेटिक असतो. हा जेनेटिक सुद्धा असू शकतो, एक जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असते किंवा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर असू शकतो. आणि हा जो डिसीज आहे कंजेनायटल डिसीज, हा परमनंट असतो. मोस्ट प्रोबेबली हा परमनंट असतो आणि प्रॅक्टिकली ह्याला क्युअर नाही करू शकत, म्हणजे याच्यावरती कुठलंही औषध नसतं. फॉर एक्झाम्पल जर बघितलं डाऊन सिंड्रम, हा जो आहे तो जेनेटिक लेवलवरती एक एक्स्ट्रा 21 क्रोमोझोमचा नंबर वाढला, 21 क्रोमोझोम जो नंबर आहे तो इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे डाऊन सिंड्रम होतो. आणि डाऊन सिंड्रम हा इनक्युरेबल आहे, म्हणजे ह्याचं काही क्युअर नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आता मॉडर्न रिसर्च जो आहे आपला, सध्या जो सायन्स आहे त्यामध्ये खूप प्रगती झाली आहे. आणि प्रगती झाल्यामुळे काही डिसीजेस जे आहेत ते आपण क्युअर करू शकतो जीन थेरपी थ्रू, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी थ्रू. तुम्हाला माहिती आहे की लॅक्टोज इंटॉलरंट जो एक डिसीज आहे, ज्यामध्ये एखाद्या एखाद्या व्यक्तीने जर दूध पिलं आणि तो लॅक्टोज इनटॉलरंट असेल तर त्याला तो डायजेस्ट करू नाही शकत. तर ही जी थेरपी आहे, एन्झाईम थेरपी ज्याला म्हणतो आपण, त्यावेळी हा पण एक एन्झाईम त्या व्यक्तीमध्ये इंट्रोड्यूस करतो. एक एन्झाईम इंट्रोड्यूस केल्यामुळे तो जो लॅक्टोज आहे तो ब्रेकडाऊन करू शकतो तो व्यक्ती. म्हणून याला मॉडर्न थेरपीमध्ये आपण हा क्युअर करू शकतो. दुसरं जे एक्वायर्ड डिसीजेस. आता एक्वायर्ड डिसीजेस पुन्हा एकदा दोन पार्ट मध्ये सब डिवाइड केले, ते म्हणजे कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीज किंवा नॉन कम्युनिकेबल नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता मित्रांनो, जे डिसीज असतात ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्समिट होतात किंवा ट्रान्सफर होतात, त्याला कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीज असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मलेरिया, HIV, टायफॉइड, जॉन्डिस, हे सगळे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. दुसरा जो आहे तो नॉन कम्युनिकेबल. मग हा जो डिसीज आहे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर नाही होऊ शकत. तो जो डिसीज आहे त्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज मानलं जातं. फॉर एक्झाम्पल कॅन्सर, किंवा एखादी डेफिशियन्सी असेल एखाद्या व्यक्तीमध्ये, विटामिनची डेफिशियन्सी असेल किंवा कॅन्सर असेल, तर हा एक नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजचा एक्झाम्पल आहे. आता मित्रांनो, कम्युनिकेबल डिसीजेस जे असतात किंवा इन्फेक्शियस डिसीज जे असतात ते पॅथोजन्सनी ट्रान्समिट होत असतात. आता पॅथोजन्स काय असतात? पॅथोजन हा व्हायरस असू शकतो जो की नॉन सेल्युलर एंटिटी आहे. हा बॅक्टेरिया असू शकतो जो की व्हायरसपेक्षा मोठा असतो आणि युनिसेल्युलर असतो. फंगाय असू शकतो जो की एक मल्टीसेल्युलर किंवा युनिसेल्युलर दोन्ही असू शकतात. किंवा एक हेल्मिंथ किंवा वर्म्स असू शकतात, जे की एक वर्म्स आहेत आणि एका इन्सेक्टच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहे ह्यांना पॅथोजन मानलं जातं. बरेचसे जे पॅरासाइट असतात मित्रांनो, हे वेक्टर थ्रू ट्रान्समिट होतात, म्हणजे एका व्यक्तीहून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होण्यासाठी एक वेक्टरची आवश्यकता असते. आता हा जो वेक्टर असतो हा ऍक्च्युली पॅरासाइट असतो, एक ऑर्गॅनिझम असतो जो की एका व्यक्तीवरती जगत असतो. त्याला पोषण, न्यूट्रिशन मिळवण्यासाठी तो एका ऑर्गॅनिझम वरती जगत असतो. फॉर एक्झाम्पल बेडबग.
किंवा ढेकूण आपण ज्याला म्हणतो, ढेकूणला ह्युमन ब्लडची आवश्यकता असते म्हणून तो एखाद्या व्यक्तीवरती जगत असतो. आणि हा जो पॅरासाइट असतो तो एका ऑर्गॅनिझम थ्रू दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे ट्रान्सफर होत असतो आणि ज्यामध्ये हे जे पॅथोजन सुद्धा ट्रान्सफर होत असतात. आता मित्रांनो, हे जे पॅरासाइट असतात हे दोन कॅटेगरीचे असतात. एक जो असतो तो एक्टोपॅरासाइट असतो, म्हणजे ह्युमन स्किन वरती जगणारा असतो, बाहेर ह्युमन बॉडीच्या बाहेर जगणारा असतो, त्याला एक्टोपॅरासाइट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बेडबग किंवा ढेकूण. आणि दुसरा जो आहे तो एंडोपॅरासाइट, म्हणजे तो ह्युमन स्किनच्या आतमध्ये ह्युमन बॉडीमध्ये जगत असतो. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम, जो की आरबीसी आणि लिव्हर मध्ये जगत असतो. तो प्लाझ्मोडियम जो आहे हा एक प्रोटोझोवन एंडोपॅरासाइट आहे, जो की मच्छरामध्ये आणि ह्युमन्स मध्ये दोघांमध्ये त्याची लाईफ सायकल असते. आपण ते बघून घेऊया पुढच्या भागामध्ये, मलेरियामध्ये आपण तो कव्हर करू. तर त्यामध्ये काय होतं की एक एंडोपॅरासाइट असतो जो की ह्युमनच्या आरबीसीस मध्ये ऍज वेल एज लिव्हर मध्ये जगत असतो, ऍज वेल एज तो मच्छरामध्ये सुद्धा जगत असतो आणि तो आतमध्ये जगत असल्यामुळे त्याला एंडोपॅरासाइट असं म्हणलं जातं. मलेरिया. मित्रांनो, मलेरिया आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे, हा कुठला डिसीज आहे आणि हा कशा मार्फत ट्रान्सफर होत असतो. पण मित्रांनो, आपल्या सर्वांना कमी माहिती आहे की मलेरिया कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये होतो. आपल्याला माहिती आहे की मच्छरांद्वारे होत असतो, पण ते खोटं आहे. मच्छर फक्त एक वेक्टर आहे जो की प्लाझ्मोडियम नावक ऑर्गॅनिझम जो असतो, जो की एक प्रोटिस्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होत असतो. आणि हा जो प्लाझ्मोडियम आहे हा फक्त ट्रान्सफर करायचं काम मच्छर करत असतो. म्हणजे मच्छर हा एक वेक्टर आहे जो एका व्यक्तीपासून ट्रान्समिट करतो दुसऱ्या व्यक्तीला आणि त्याला मलेरिया म्हणलं जातं. आता मित्रांनो, मलेरिया बघितला तर प्रोटिस्ट प्लाझ्मोडियम मुळे होत असतो. प्लाझ्मोडियम जो की एक प्रोटिस्ट ग्रुपशी मिळतो त्याला प्लाझ्मोडियम म्हटलं जातं. आता प्लाझ्मोडियमचे 4 प्रकार आहेत, म्हणजे 4 सब स्पीसीज आहेत त्याचे. हे जे स्पीसीज अनुसार 4 वेगवेगळे मलेरिया होऊ शकतात. पहिला जो आहे तो प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरिये आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. आता मित्रांनो, या सर्वांपैकी प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम जो आहे तो सर्वात घातक आहे किंवा त्याच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. बाकीचे जे 3 आहेत त्यामुळे मृत्यू होऊ नाही शकत. फार रेअर चान्सेस असतात की त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो. आता सिम्पटम्स बघून घेऊया आपण मलेरियाच्या काय काय आहेत ते. आता मित्रांनो, जेव्हा एक मच्छर चावतो, मच्छर चावल्यानंतर तो जो ऑर्गॅनिझम आहे दॅट इज प्लाझ्मोडियम जेव्हा ब्लड मध्ये आतमध्ये येतो, ब्लड मध्ये आतमध्ये आल्यानंतर तो पहिला लिव्हर कडे जातो. लिव्हर कडे तो डॉर्मंट राहू शकतो, म्हणजे काही दिवस तिकडे राहू शकतो. एक 7 ते 15 दिवस तिकडे राहू शकतो आणि मल्टिप्लाय करू शकतो. आणि हा जो पिरियड आहे त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. म्हणजे या पिरियड मध्ये काही सिम्पटम्स बघायला मिळत नाही. आणि हे जे इनिशियल सिम्पटम्स असतात ते म्हणजे ताप येणे, डोके दुखणे किंवा कणकणी येणे, हे मलेरियाचे सिम्पटम्स असतात. पण आपण बोलू नाही शकत की हे सगळे सिम्पटम्स मलेरियामुळेच असू शकतात, कारण की बरेच रोगांमध्ये हे सगळे सिम्पटम्स कॉमन असतात. हे सगळे इनिशियल सिम्पटम्स असतात. नंतर येतात ते क्लासिकल सिम्पटम्स, म्हणजे ऍडव्हान्स लेअरच्या स्टेजमध्ये हे सगळे क्लासिकल सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे जो ताप येतो तो एकदम हाय असतो, प्रचंड ताप येतो आणि हा राऊंड राऊंड येतो, म्हणजे रिकरिंग असतो. तर हा जो पिरियड असतो तो अराउंड 6 ते 4 तास असू शकतो. 4-6 तासानंतर पुन्हा एकदा ताप येणे, पुन्हा 2 दिवसांनी येणे किंवा 3 दिवसांनी येणे आणि हा रिपीट होत राहतो आणि हा 4 ते 6 तास राहू शकतो. ह्याला रिकरिंग फीवर असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, या तापामध्ये जेव्हा हा ताप येतो तेव्हा स्वेटिंग सुद्धा होतं, म्हणजे घाम येतो भरपूर. आणि घाम का येतो, कारण की हा जो ताप आहे आपल्याला आपला जो बॉडी मेंटेन करायचा असतो, बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचा असतो, सो बॉडी स्वेट सुद्धा सोडतो जो की तापमान कंट्रोल करण्यासाठी असतो. दुसरं शिवरिंग होतं, म्हणजे थंडी आली, म्हणजे कणकणी येते, ताप येतो, कणकणी येतो. हा एक क्लासिकल सिम्पटम आहे मलेरियाचा. ह्याच्या व्यतिरिक्त उलटी होणे किंवा जॉइंट पेन होणे. जॉइंट पेन म्हणजे आपले जे सांधे असतात ते दुखायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे एनेमिक कंडिशन, म्हणजे एनेमिया होतो. एनेमिया मध्ये मित्रांनो, आता माहिती की हा जो प्लाझ्मोडियम आहे बेसिकली आरबीसी किंवा इरिथ्रोसाइट मध्ये जगत असतो, त्यामध्ये तो डिवाइड होत असतो. म्हणून हे जे सेल्स असतात आरबीसी जे असतात ते रप्चर होतात, डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यामुळे एक कंडिशन निर्माण होते जे की एनेमिया आपण त्याला म्हणतो.
आणि हा अॅनिमिया जो आहे तो मोस्ट कॉमन सिम्पटम आहे मलेरियाचा. दुसरी गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन्युरिया किंवा हिपॅटोमिझोगॅली, ह्याच्यामध्ये लिव्हर एनलार्जमेंट होत असतं. आपला जो लिव्हर आहे तो एनलार्ज होत असतो, मोठा होत असतो. रेटिनल डॅमेज, आयचा जो रेटिना आहे तो डॅमेज होतो, किंवा सेरिब्रल मलेरिया सुद्धा होऊ शकतो. हा जो मलेरिया आहे तो ब्रेन इन्फेक्ट म्हणजे ब्रेन मध्ये तो इन्फेक्ट करू शकतो आणि त्या स्टेजला सेरिब्रल मलेरिया असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, वेगवेगळे प्लाझ्मोडियमचे वेगवेगळे टाइप्स असतात. अकॉर्डिंग टू दॅट वेगवेगळे इन्क्युबेशन पिरियड्स असू शकतात, ते आपण बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम वायवॅक्स, ह्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो 14 दिवसाचा आहे. म्हणजे 14 दिवस तो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये राहू शकतो, स्लोली मल्टिप्लाय करू शकतो, पण त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते दिसत नाही एखाद्या व्यक्तीमध्ये. त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणलं जातं. आणि ह्या 14 दिवसामध्ये हा जो फीवर असतो, हाय फीवर जो येतो, तो 48 तासाच्या इंटरवल नंतर येत राहतो. दुसरा आहे प्लाझ्मोडियम मलेरिया, तो 28 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे आणि त्याचा जो हाय फीवर येत राहतो तो 72 तासाच्या इंटरवल नंतर येत राहतो. तिसरा आहे प्लाझ्मोडियम ओव्हेल, ह्याच्यामध्ये 17 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे आणि हा जो ताप येतो तो 48 तासानंतर येतो. सिमिलरली प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम जो आहे, जो की एक घातक स्ट्रेन आहे, त्याचा 12 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे आणि त्याचा जो फीवर येतो तो इरेग्युलर असतो. तो म्हणजे 22 ते 48 तासामधनं कधीही येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो. मित्रांनो, आपण प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल बघूया. यामध्ये प्लाझ्मोडियम कसा ह्युमन बीइंग मध्ये ट्रान्सफर होतो, कसा तिकडे जगतो, त्यानंतर पुन्हा कसा ट्रान्सफर होतो पुन्हा एकदा मच्छरामध्ये, आणि त्याचं लाईफ सायकल तिथे कशी कंटिन्यू होते ते जाणून घेऊया. आता मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता, हा एक लाईफ सायकल आहे. पहिल्यांदा मच्छर जो आहे, ज्यामध्ये प्लाझ्मोडियम प्रेझेंट आहे. सो हा जो प्लाझ्मोडियम मच्छर आहे हा ब्लड सक करतो ह्युमन बीइंग मध्ये, एका व्यक्तीमध्ये, आणि तो जेव्हा ब्लड सक करतो तेव्हा हा जो स्पोरोझाइट त्याच्या सलायवा मध्ये प्रेझेंट असतो तो ट्रान्सफर होतो. आणि हा ट्रान्सफर झाल्यानंतर पहिल्यांदा तो लिव्हर मध्ये जातो. लिव्हरचे जे सेल्स असतात त्याला हेपॅटिक सेल्स म्हणलं जातात. आणि हा जो हेपॅटिक सेल मध्ये हा जगत असतो त्याला हेपॅटिक डॉर्मन्सी असंही म्हणलं जातं, जे की एक इन्क्युबेशन पिरियड आहे. सो कित्येक काळापर्यंत, काही दिवसांपर्यंत तो या डॉर्मंट स्टेज मध्ये राहू शकतो हिपॅटिक सेल मध्ये. आणि एका ठराविक दिवसानंतर त्याचं रेप्लिकेशन होतं, म्हणजे तो डिवाइड होतो एसेक्शुअली तो डिवाइड होतो आणि त्याचं रूपांतर एका मिरोसाइट मध्ये होतं. हा जो स्पोरोझाइट आहे त्याचं रूपांतर मिरोझाइट्स मध्ये होतं एसेक्शुअली तो डिवाइड झाल्यानंतर. हा जो मिरोसाइट्स आहे पुढे जाऊन ट्रॅव्हल होतो आरबीसी मध्ये, ज्याला आरबीसी एरिथ्रोसाइट्स असं म्हणलं जातं. या एरिथ्रोसाइट्स मध्ये पुन्हा तो मल्टिप्लाय होतो आणि मल्टिप्लाय होत जातो आणि त्याचं रूपांतर गमिटोसाइट मध्ये होतं. गमिटोसाइट जे असतात ते पुन्हा वेगवेगळ्या आरबीसीज मध्ये ट्रान्सफर होतात. मिरोसाइट जे असतात पुन्हा आरबीसीज ला इन्फेक्ट करतात, तिथे जगतात. आणि हा जो गमिटोसाइट आहे हा पुन्हा एकदा एक मस्किटो, एनोफिलिस मस्किटो, ज्यामध्ये प्रेझेंट नाहीये किंवा प्रेझेंट आहे प्लाझ्मोडियम, तो सक करतो. हा सक केल्यानंतर हा गमिटोसाइट त्याच्यामध्ये जातो. या मच्छरामध्ये जेव्हा हा गमेटोसाइट जातो तर त्याच्या मिड गट रिजन मध्ये गेल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होतं. म्हणजे मेल आणि फिमेल गमेटोसाइट एकत्र येतात. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं जायगोट फॉर्म होतो आणि हा जो जायगोट आहे पुन्हा एकदा मस्किटोच्या मिडगट नंतर बाहेर येतो आणि त्याचं oocyte बनतो. आणि हा जो oocyte आहे हा स्पोरोसाइट्स रिलीज करत असतो, बस्ट होऊन स्पोरोसाइट्स रिलीज करत असतो. आणि हे जे स्पोरोसाइट्स असतात हे पुन्हा एकदा स्किन मध्ये, ह्युमन स्किन थ्रू एक मच्छराद्वारे पुन्हा दुसऱ्या ह्युमन्स मध्ये ट्रान्सफर होतात. सो ही जी लाईफ सायकल आहे ह्याला लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम म्हणलं जातं. आता मित्रांनो, मलेरिया एखाद्या व्यक्तीमध्ये झाला तर तो डायग्नोज कसा करणार, म्हणजे त्याला टेस्ट काय आहे डायग्नोज करण्यासाठी, ते आपण जाणून घेऊया. आता मलेरिया एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याचा ब्लड सॅम्पल घेतला जातो. ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा एका स्लाइड वरती स्मिअर केला जातो, म्हणजे तो स्प्रेड केला जातो आणि तो मायक्रोस्कोपच्या अंडर बघितला जातो प्लाझ्मोडियम साठी. त्यामध्ये प्लाझ्मोडियम दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट सुद्धा आहे, याला भरपूर वेळ लागतो. दुसरे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट आहेत ज्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड जे प्रेझेंट असतात प्लाझ्मोडियमचे त्याला अँप्लिफाय केले जातात. म्हणजे त्या डीएनए फ्रॅगमेंटला
PCR मार्फत एम्प्लिफाय करून ते डिटेक्ट केले जाऊ शकतात. दुसरे ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट काय आहे ते जाणून घेऊया. बेसिकली आर्टिमिसिन म्हणून एक ड्रग आहे. हा जो ड्रग आहे त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात, म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन थेरपीज असतात, ज्याला ACTs म्हटलं जातं. आणि WHO च्या रेकमेंडेशन अनुसार 5 वेगवेगळे असे ACTs आहेत किंवा आर्टिमिसिन बेस्ड ड्रग कॉम्बिनेशन आहेत जे की यूज केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आर्टिसुनेट आहे, सल्फोडॉक्सिन आहे, पिरिमिथामिन आहे, वेगवेगळे असे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त हायड्रॉक्सीक्विनिन म्हणून आणखीन एक ड्रग आहे जो की मलेरियामध्ये यूज केला जाऊ शकतो. आता मित्रांनो आपण प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बघूया की मलेरिया कसा थांबवू शकतो, कसा प्रिव्हेंट करू शकतो किंवा कंट्रोल कसा करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण स्वतःला प्रिव्हेंट करणं आवश्यक आहे. स्वतःला प्रिव्हेंट करायचं असेल तर मच्छरांच्या बाईट थ्रू आपल्याला बचाव केला पाहिजे. म्हणजे यासाठी आपण मच्छरदाणीचा उपयोग करू शकतो. मच्छरदाणीमध्ये झोपणे किंवा काही इन्सेक्ट रिपेलेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल ओडोमॉस वगैरे असे काही स्प्रे असतात जेणेकरून मच्छर आपल्या जवळ येत नाहीत, ते आपण यूज करू शकतो. आता मच्छर आपल्याला माहितीये की हे पाण्यामध्ये अंडी घालतात, म्हणजे त्यांचे जे एग्स असतात एका स्टॅग्नंट वॉटरमध्ये ते अंडी घालतात. तर त्या असं काही पाणी आपल्याला बघायला मिळालं तर आपण ते ड्रेन करू शकतो, म्हणजे ते पाणी फेकू शकतो. जर ते पाणी जास्त असेल, आपल्याला फेकता नाही आलं, तर त्यामध्ये आपण काही इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकतो. इन्सेक्टिसाइड्स असे काही ड्रग्ज असतात जे हे जे लार्वल स्टेजेस असतात, हे जे लार्वे असतात त्यांना मारून टाकतात. सो असे इन्सेक्टिसाइड्स आपण स्प्रे करू शकतो त्या पाणीमध्ये, जेव्हा ते पाणी आपल्याला फेकू नाही शकत. पावसाचं जे पाणी साठलेलं असतं काही ठिकाणी टायर्स मध्ये, छतावरती, ते आपल्याला ड्रेन नाही करू शकलो तर त्यामध्ये आपण इन्सेक्टिसाइड स्प्रे करू शकतो. आणि काही पाणी एवढं जास्त असतं, स्टॅग्नंट असतं की ते आपण ड्रेन पण नाही करू शकत किंवा आपण इन्सेक्टिसाइडची फवारणी पण नाही करू शकत. अशा ठिकाणी आपण बायो कंट्रोल यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल गॅम्बुशिया फ्रेश वॉटर फिश हा एक मासा आहे ज्याला आपण गप्पी मासा असंही म्हणतो. हा जो गप्पी मासा आहे तो खास करून मस्किटोचे लार्वे आणि अंडी जे असतात ते खाऊन टाकत असतो. सो हा मासा आपण त्या तलावामध्ये, त्या पाण्यामध्ये आपण सोडू शकतो, जो की मच्छरांना तो कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट आहे अमिबायसिस. मित्रांनो अमिबायसिस जो आहे, जो की अमिबिक डिसेंट्रीच्या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता हा जो अमिबिक डिसेंट्री किंवा अमिबायसिस आहे, हा ह्यूमन गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टचा इन्फेक्शन आहे. म्हणजे इंटेस्टाइन आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट जो आहे तिथे हा जगत असतो आणि त्याचा इन्फेक्शन आहे. हा जो इन्फेक्शन मुळे डिसेंट्री मोस्ट प्रोबॅबली होत असते. डिसेंट्री आणि डायरिया होत असतो. आणि हा जो अमिबायसिस आहे मोस्ट प्रोबेबली इंडियन पॉप्युलेशन मध्ये 15% जे इन्फेक्शन होत असतात ते अमिबा अँड एमिबा हिस्टॉलिटिका, जो की एक कॉझिंग एजंट आहे, त्याच्यामुळे होत असते. अँड अमिबा हिस्टॉलिकाचे वेगवेगळे जीनस आहे, त्यापैकी सगळे जीनस डिसीज कॉज नाही करत, सगळे डिसेंट्री कॉज नाही करत, पण त्यांपैकी हा जो अँड अमिबा हिस्टॉलिटिका आहे जो एक सब स्पीशीज आहे आणि एक प्रोटिस्ट आहे, तोच डिसीज कॉज करत असतो. आता मित्रांनो ह्याचे जे साइन्स अँड सिम्पटम्स जर बघितले तर त्यांपैकी डायरिया म्हणजे जुलाब लागणे, फ्लॅटुलन्स, स्टूल विथ म्युकस अँड अब्डॉमिनल पेन्स, आपली जी कंबर आहे ती दुखायला सुरुवात होते आणि तिथे क्रॅम्प्स येतात. देन काही वेळेला फिसिस थ्रू म्हणजे आपला जो स्टूल पास होतो, एक्सक्रीटा बाहेर निघतो, त्याबरोबर ब्लड सुद्धा काही वेळेला बाहेर निघतं आणि अगेन हा एक सिव्हिअर केस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिपॅटोमिकॅली. ह्यामध्ये काय होतं, हा जो पॅरासाइट आहे तो लिव्हर मध्ये जातो. लिव्हर मध्ये गेल्यानंतर फीवर येतो, म्हणजे ताप येतो आणि आपला जो राईट ॲब्डॉमिनल रिजन आहे, म्हणजे खालचा जो ॲब्डॉमिनल रिजन आहे त्यामध्ये पेन व्हायला सुरुवात होते. मोड ऑफ ट्रान्समिशन जर बघितलं अमिबियासिस मध्ये तर मोस्ट प्रोबॅबली फिकर ओलर रूट, म्हणजे फिसिस ज्या ठिकाणी कंटॅमिनेटेड, फिकली कंटॅमिनेटेड फूड जे असतं, म्हणजे कुठलं पण अन्न पदार्थ जे फिकली कंटॅमिनेटेड असतं त्याच्यामुळे होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हात नीट प्रॉपरली धुतले नाही आणि फिसिसच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा एक्सक्रीटाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर पुन्हा एकदा अमिबायसिस होऊ शकतो. मित्रांनो आता आपण लाईफ सायकल बघूया अमिबायसिस मध्ये. अमिबा अँड अमिबा हिस्टॉलिटिका जो की एक पॉझिटिव्ह एजंट आहे, ह्याच्यामुळे अमिबायसिस होत असतात.
तर सर्वात पहिल्यांदा फिकली कंटॅमिनेटेड फूड जे असतात त्यामध्ये सिस्ट प्रेझेंट असतात. हे जे सिस्ट असतात यांचा जो लेयर असतो, बाहेरचा जो लेयर असतो तो थिक असतो आणि हे जे सिस्ट असतात हे प्रॉपरली फॉर्म्ड स्टूल मध्ये प्रेझेंट असतात. स्टूल म्हणजे आपला जो एक्सक्रीटा आहे. आता हा जो एक्सक्रीटा कुठल्याही कॉन्टॅक्ट मध्ये आला, फूडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, हँड्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर फिकल ओरल रूट थ्रू तो आतमध्ये जाऊ शकतो. तो आतमध्ये गेल्यानंतर आपले जे गॅस्ट्रिक ज्युसेस प्रोड्यूस होत असतात आपल्या जे डायजेशन सिस्टम मध्ये, त्या सिस्टम मध्ये सुद्धा हे जगू शकतात आणि ह्याचा जो बाहेरचा कव्हर आहे तो एकदम थिक असतो. त्याच्यानंतर हा जो सिस्ट आहे हा पुढे पास ऑन होतो आणि इंटेस्टाइन मध्ये जातो. इंटेस्टाइन मध्ये गेल्यानंतर यामधनं जे ट्रोफोझॉइड्स असतात ते बाहेर निघतात आणि हे जे ट्रोफोझॉइड्स असतात हे एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. यांचं एसेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन मल्टिप्लाय होतात. मल्टिप्लाय झाल्यानंतर काही वेळेला हे जे ट्रोफोझॉइड्स असतात हे आरबीसीज इरिथ्रोसाइट सुद्धा इंजेस्ट करतात, आतमध्ये घेतात. ट्रोफोझॉइड जो असतो पुन्हा एकदा बायनरी फिशन थ्रू डिवाइड होत राहतो. डिवाइड झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं सिस्ट फॉर्म होतं आणि हा जो सिस्ट आहे पुन्हा एकदा स्टूल्स मधनं आपले जे फिसेस आहे त्याच्यामधनं बाहेर निघतात आणि पुन्हा एकदा ते बाहेर राहतात. आता हे जे सिस्ट असतात मित्रांनो हे खूप टफ असतात, म्हणजे महिनाभर सुद्धा हे बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये जगू शकतात. आणि तेच जर ट्रोफोसाइट बघितले, काही ट्रोफोसाइट सुद्धा फिसेस थ्रू बाहेर निघतात, वाईल हे जे ट्रोफोसाइट्स असतात हे बाहेरच्या एन्व्हायरमेंट मध्ये जगू नाही शकत आणि अशा प्रकारे ह्यांचं जे लाईफ सायकल आहे हे कंप्लीट होत राहतं. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस ह्यांचं अमिबायसिसचं डायग्नोसिस तेव्हा होतं जेव्हा सिम्पटम्स सुरुवात होतात, म्हणजे डिसेंट्री वगैरे सुरू झाल्यानंतर आपण जो स्टूल सॅम्पल आहे किंवा ब्लड सॅम्पल आहे आपण तो चेक करू शकतो. मोस्ट प्रोबॅबली स्टूल सॅम्पल जे असतात ते अनालिसिस केले जातात. अनालिसिस केल्यानंतर त्यामध्ये जर सिस्ट आढळले तर हा जो व्यक्ती आहे तो अमिबायसिस पॉझिटिव्ह मानला जातो. आता अमिबायसिसची ट्रीटमेंट जर बघितली तर मोस्ट प्रोबॅबली दोन असे ड्रग्ज आहेत जे ज्यांचं नाव आहे मेट्रोनिडिझॉल आणि टिनिडॅझोल. हे जे दोन ड्रग्ज आहेत हे यूज केले जातात आणि हे जे दोन ड्रग आहेत अँट अमिबा हिस्टोलिटिकाला डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये ऍज वेल एज दुसऱ्या टिश्यूज मध्ये डिस्ट्रॉय करून टाकतात, मारून टाकतात. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल जर बघितलं अमिबायसिसचं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, तर आपले जे हात असतात सदैव आपण जेवणा अगोदर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे हात जो आहे तो गरम पाण्याने किंवा साबणाने धुतले पाहिजे. डायपर्स वेळोवेळी बदलले पाहिजे. पाणी जे असतं ते बॉईल करून उकळून पिलं पाहिजे. बाहेरचं जे जेवण आहे फास्ट फूड वगैरे जे अनहायजेनिक कंडिशन मध्ये असतं ते आपण अवॉइड केलं पाहिजे. खाण्यास योग्य नसतं ते, कारण की आणि ते मोस्ट प्रोबॅबली अँड अमिबा हिस्टोलिटिकानी कंटॅमिनेटेड असतात. भाज्या पाले वगैरे जे असतात ते प्रॉपरली धुतले पाहिजे, शिजवले पाहिजे आणि मगच त्यांचं सेवन केलं पाहिजे. आणि प्रॉपर काही हायजेनिक कंडिशन ठेवले आपण, जसं की काही फॅसिलिटीज आपण प्रॉपरली सॅनिटाईज केले किंवा सीवेज डिस्पोजल जे असतं प्रॉपरली आपण डिस्कार्ड केलं, एका सीवेज डिस्पोजल मधनं एका ड्रेनेज मधनं प्रॉपरली डिस्कार्ड केलं, जे की आउट ऑफ सिटीच्या बाहेर ते डिस्पोज होत असेल आणि सॅनिटाईज होत असेल, तसं केलं तर आपल्याला अमिबायसिस पासून प्रिव्हेंट करू शकतो आणि आपण कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट आहे एस्कॅरिसिस. मित्रांनो एस्कॅरिसिस आणखीन एक इन्फेक्शियस डिसीज आहे जो की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्समिट होऊ शकतो आणि हा एक इंटेस्टाइनल ट्रॅक डिसीज आहे, म्हणजे इंटेस्टाइन जे असते त्या ठिकाणी हा जो ऑर्गॅनिझम आहे हा वाढत असतो. त्याचा पॉझिटिव्ह एजंट बघितला जे म्हणजे ज्याच्यामुळे एस्कॅरिसिस होत असतो तो म्हणजे एस्कॅरिसिस लुम्ब्रिकॉइड्स म्हणून एक ऑर्गॅनिझम आहे जो की एक निमॅटोड किंवा राऊंड वर्म आहे. निमॅटोड्स असे ऑर्गॅनिझम्स असतात जे इन्सेक्ट फॅमिलीला बिलॉंग करतात आणि हे राऊंड वर्म्स असतात बेसिकली. ह्याचं नाव जे आहे ते एस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आहे आणि ह्याचं साइन आणि सिम्पटम्स बघितले तर फर्स्ट ऑफ ऑल गॅस्ट्रो इंटेस्टाइनल डिस्कम्फर्ट कॉज करतो, म्हणजे इंटेस्टाइन मध्ये हा वाढत असल्यामुळे तिथल्या ठिकाणी पेन जास्त होत असतो किंवा डिस्कम्फर्ट कॉज करत असतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त वॉमिटिंग आणि फीवर ही येऊ शकतो. वॉमिटिंग येऊ शकतो कारण की हा इंटेस्टाइनल ट्रॅक जो आहे तो ब्लॉक करतो. खूप सारे राऊंड वर्म्स एकत्र आल्यानंतर हे ब्लॉक करून टाकतात इंटेस्टाइन आणि इंटेस्टाइन ब्लॉक झाल्यामुळे त्या पर्सन मध्ये वॉमिटिंग होते.
वॉमिटिंग झाल्यानंतर त्याला फीवर ही येऊ शकतो, कारण की हा बाहेरचा ऑर्गॅनिझम आहे, हा एक एंडो पॅरासाइट आहे, कारण की हा आतमध्ये जगत असतो, बाहेर नाही, आणि एक पॅरासाइट असल्यामुळे एंडो पॅरासाइट. सो आतमधले ब्लॉक केल्यामुळे तिथला जो एरिया आहे तो इन्फ्लेम्ड होतो आणि पेन होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा फिकल मॅटर मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे तो एक्सक्रीटा आणि फिसेस थ्रू बाहेर ट्रॅव्हल होतो आणि सॉइल त्या जागेची सॉइल जी आहे ती कंटॅमिनेट करून टाकतो. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे लहान मुलांना सवय असते की तोंडात वगैरे हात घालायचे, इकडे तिकडे मातीत खेळायचं वगैरे. जेव्हा हे मातीत खेळायला जातात आणि हेच तोंडात हात घालतात, तेव्हाच हे जी अंडी असतात, एग्ज असतात, एस्कॅरिसिस लुब्रिकॉइडचे, ते गिळून टाकतात आणि गिळल्यानंतर ते पोटात जातात आणि इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ते हॅच होतात. दुसरे सायन्स अँड सिम्पटम्स बघितले म्हणजे तर काही पल्मनरी डिसऑर्डर्स पण होतात. फॉर एक्झाम्पल न्यूमोनिटिस होतात, इन्फ्लेमेशन ऑफ एल्व्हिओलर वॉल, कारण की हा जो ऑर्गॅनिझम आहे हा लंग्स पर्यंत सुद्धा जातो. लंग्स मध्ये गेल्यानंतर तिकडे न्यूमोनिया सुद्धा कॉज करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे वजन कमी होणे, वेट लॉस होणे, फॅटिग येणे, कारण की हा जो ऑर्गॅनिझम आहे मित्रांनो इंटेस्टाईन मध्ये वाढत असतो, तिकडे त्याला न्यूट्रिशन मिळत असतं आणि तो पूर्ण इंटेस्टाईन ब्लॉक करून टाकतो. जेव्हा पण तो व्यक्ती खातो तर तो जो डायजेशन झालेला प्रोडक्ट आहे तो इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी जातो आणि तिकडे गेल्यानंतर हे राऊंड वर्म्स इनटेक करतात आणि राऊंड वर्म्स तिकडून पास करून देत नाही आणि ह्याच्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण होतात. सो काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सिम्पटम्स पण बघायला मिळतील त्या व्यक्तीमध्ये. त्या व्यक्तीचं वजन कमी होईल, त्याचा लॉस ऑफ ॲपेटाईट होईल, त्याची जेवणाची जी क्षमता आहे ती निघून जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त इसिनोफिलिया म्हणजे इसिनोफिल्स जे असतात ते वाढले जातात, कारण की हे जे इसिनोफिल्स आहे बाहेर हा एक इन्नेट इम्युनिटीचा भाग आहे. ज्यावेळी बाहेरचं फॉरेन मटेरियल आतमध्ये येतं तेव्हा त्याला त्याच्या अनुसार हे वाढले जातात, मल्टिप्लाय होतात आणि त्या अटॅकच्या ठिकाणी जातात आणि ह्याच्यामुळे इसिनोफिलिया होतो, ज्याच्यामध्ये इसिनोफिल्स जे असतात ब्लड मध्ये ते वाढले जातात. मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं तर मित्रांनो मेनली फूड अँड ड्रिंक्स थ्रू विच आर कंटॅमिनेटेड विथ एग्स ऑफ दिस वर्म. म्हणजे हे अंडी जे असतात ह्या ऑर्गॅनिझमचे हे सॉइल मध्ये कंटॅमिनेट होतात आणि त्या सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये फूड किंवा वॉटर आल्यानंतर त्या व्यक्तीने हे पिल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला हे एस्कॅरिसिस होऊ शकतं, कारण की त्या व्यक्तीने जेव्हा खातो तेव्हा ते जे अंडी असतात, एग्स असतात, ते इंटेस्टाईन मध्ये जातात. इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर हे हॅच होतात आणि तिकडून ही लाईफ सायकल सुरू होते. तर मित्रांनो, तुम्ही लाईफ सायकल जर बघितली एस्कॅरिसिसची तर ती स्टार्ट होते इंजेक्शन ऑफ कंटॅमिनेटेड फूड. आता हा जो कंटॅमिनेटेड फूड आहे त्यामध्ये एग्स असतात. हे एग्स स्वॉलो केल्यानंतर ते एग्स इंटेस्टाईन मध्ये जातात. इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ते हॅच होतात. हॅच झाल्यानंतर ते ब्लड मध्ये जातात, ते ऍब्सॉर्ब होतात ब्लड थ्रू. ब्लड मध्ये गेल्यानंतर ते वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये जातात. फॉर एक्झाम्पल हार्ट, लंग्स, बेसिकली लंग्स मध्ये जास्त करून जातात. लंग्स मध्ये गेल्यानंतर ते तिकडे मॅच्युअर होतात, त्यांचं मॅच्युरेशन होतं. मॅच्युरेशन झाल्यानंतर ते ट्रकिया, फॅरिंग्स आणि इसोफेगस वर पर्यंत येतात. सो इकडे इसोफेगस पर्यंत आले, थ्रोट मध्ये आले, तर तो व्यक्ती जेव्हा गिळतो, लाळ जेव्हा गिळतो, तेव्हा हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा जो राऊंड वर्म आहे, पुन्हा एकदा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट थ्रू इंटेस्टाईन मध्ये जातो आणि इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तो ऍक्च्युली आता अडल्ट झालेला आहे. सो अडल्ट झाल्यामुळे तो तिथे अंडी सुद्धा घालतो आणि हे जे एग्स असतात ते मिलियन्स मध्ये असतात, लाखोंमध्ये हा एका वेळी अंडी घालू शकतो आणि अंडी जे घातल्यानंतर हे एग्स काही फिसेस थ्रू ट्रॅव्हल होतात, पुन्हा कंटॅमिनेट करतात सॉइल वगैरे, किंवा हे काही अंडी पुन्हा हॅच होतात आणि हॅच झाल्यानंतर पुन्हा ते ट्रॅव्हल करतात लंग्स मध्ये, लंग्स थ्रू परत ट्रॅकिया, फॅरिंग्स, इसोफेगस आणि पुन्हा इंटेस्टाईन. सो ही जी सायकल आहे स्टार्ट होत राहते आणि एकदा का ते अडल्ट स्टेज मध्ये गेले, हे जे वर्म्स आहेत अडल्ट स्टेज मध्ये गेल्यानंतर इंटेस्टाइनल ट्रॅक आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हे राहतात. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट बघितलं तर मेनली डॉक्टर जो आहे तो स्टूल सॅम्पल अनालाइज करतो. स्टूल सॅम्पल, फिकल सॅम्पल जो आहे तो एक्झामिनेशन केला जातो मायक्रोस्कोपच्या अंडर आणि हे जे एग्स प्रेझेंट असतात, एग्स किंवा राऊंडवर्म्स प्रेझेंट असतात, त्याला अनालाइज केलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत, डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, जे जसे की एक्स-रे, सिटी स्कॅन, अल्ट्रासाउंड, MRI स्कॅन,
एंडोस्कोपी मध्ये एक छोटासा कॅमेरा प्रोब थ्रू आतमध्ये इन्सर्ट केला जातो. इन्सर्ट केल्यानंतर आतमधले जे पार्ट्स आहेत ते अनालाइज केले जातात. ट्रीटमेंट बघितलं तर मेनली अँटी हेल्मिंथिक ड्रग्स असतात. फॉर एक्झाम्पल पायपेराझिन, मिबेंडाझोल, लिव्हॅमिसोल असे वेगवेगळे ड्रग्स असतात. पायरेंथॅल which specifically act on ascaris lumbricoids. ascaris lumbricoids ला ते मारून टाकतात आतल्या आतमध्ये. काही वेळेला जर हा आउट ऑफ कंट्रोल सुद्धा गेला तर एंडोस्कोपी थ्रू स्कॅन केलं जातं आणि तिथला जो भाग आहे डायसेक्ट करून हे सगळे मोठमोठे राऊंडवर्म्स बाहेर पण काढले जातात. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल करायचं असेल ॲस्कॅरिसिसचं तर ओपन डिफिकेशन जे असतं ते अवॉइड केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हायजिनिक कंडिशन्स मेंटेन केले पाहिजे, जसे की हात वारंवार साबणाने धुतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे व्हेजिटेबल्स असतात जे आपण सॉइल मध्ये असतात ते चांगले धुतले पाहिजे, शिजवले पाहिजे आणि नंतरच सेवन केलं पाहिजे ॲस्कॅरिसिसचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी. नेक्स्ट आहे फिल्यारियासिस किंवा ह्याला एलिफेंटॅलिस असंही म्हणलं जातं किंवा हत्ती रोग असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, फिल्यारियासिस हा एक पुन्हा एकदा निमॅटोड म्हणून होतो, जो की एक राऊंड वर्म आहे आणि हा जो निमॅटोड आहे हा पॅरासाइट्स असतो आणि एंडोपॅरासाइट असतो, म्हणजे पुन्हा एकदा आतमध्ये जगत असतो, जस्ट लाईक फिल्यारियासिस. जस्ट लाईक ॲस्कॅरियासिस. आता मित्रांनो, हा जो पॅरासाइट आहे हा पर्सन टू पर्सन ट्रॅव्हल होतो आणि हा ट्रॅव्हल होण्यासाठी एक वेक्टर लागत असतो आणि या ठिकाणी वेक्टर पुन्हा एकदा मस्किटो आहे. सो मच्छरांमार्फत हा रोग एका व्यक्तीवरनं दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. आता फिल्यारियासिस मित्रांनो 3 सब टाइप्स आहेत ह्याचे. पहिला जो आहे तो लिम्फॅटिक फिल्यारियासिस आहे, जो की मोस्ट कॉमन आहे. दुसरा आहे सबक्युटेनस फिल्यारियासिस. फॉर एक्झाम्पल हा जो पॉझिटिव्ह एजंट आहे ह्याचा तो लोआ लोआ किंवा मान्सोनेला स्पीसीज थ्रू होतो. लोआ लोआ फिल्यारियासिस असंही म्हणलं जातं किंवा मान्सोनेलायसिस असंही म्हणलं जातं. तिसरा आहे तो सेरस कॅव्हिटीचा आहे, जो की ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतो हा फिल्यारियासिस, आणि हा पुन्हा एकदा मान्सोनेला स्पीसीज थ्रू होत असतो. आता आपण मित्रांनो लिम्फॅटिक फिल्यारियासिस विषयी बोलूया, ज्याला एलिफेंटॅलिसिस असं म्हणलं जातं. एलिफेंटॅलिसिस का? कारण की त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीला हा इन्फेक्ट करतो, त्याचे जे पाय असतात ते सुजतात आणि सुजल्यानंतर ते हत्तीसारखे मोठे दिसायला लागतात, म्हणून त्याला हत्ती रोग किंवा एलिफेंटॅलिसिस असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, लिम्फॅटिक फिल्यारियासिस ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या राऊंड वर्म मध्ये किंवा ज्या निमॅटोडनी होतो तो म्हणजे उचेरिया बॅनक्रॉफ्टी. हा जो ऑर्गॅनिझम आहे हा पॉझिटिव्ह एजंट आहे. हा जो उचेरा बॅनक्रॉफ्टी आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही राऊंड वर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रुगिया मलेई आणि ब्रुगिया टिमोरी हे 2 आणखीन ऑर्गॅनिझम आहेत जो एलिफेंटॅलिसिस कॉज करतात. साइन्स अँड सिम्पटम्स जर बघितले एलिफेंटॅलिसिसचे, तर पहिला जो आहे तो एडेमा विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाइंग टिश्यू. म्हणजे स्किन जी आहे ती सुजते, त्याला एडेमा कंडिशन म्हणलं जातं. स्वोल होते आणि सुजल्यानंतर ते वरची जी स्किन आहे ती थिक होते, जाड होते, त्याला एडेमा अशी कंडिशन म्हणलं जातं. आता मित्रांनो, उचेरा बॅनक्रॉफ्टी जो आहे तो स्पेसिफिकली लेग्स, पाय, हात, ब्रेस्ट, स्क्रोटम वेगवेगळे ऑर्गन्स अफेक्ट करतो. आणि यामध्ये लिम्फॅटिक फिल्यारियासिस मध्ये मित्रांनो काही हे सगळे ऑर्गन्स जे असतात ते सुजतात. आणि का सुजतात? कारण की यामध्ये लिम्फॅटिक फ्लुइड जो असतो, म्हणजे एक फ्लुइड असतो जे वेगवेगळे ब्लड सेल्स सिक्रीट करत असतात इन अगेन्स्ट दिस फॉरेन मटेरियल, आणि हा जो फ्लुइड आहे तो साठत राहतो. आणि हा जे लिम्फ वेसल्स आहे, पर्टिक्युलरली टॉन्सिल्स आपले किंवा लिम्फ नोड्स असतात, हे एनलार्ज होतात, मोठे होतात, कारण की यामध्ये लिम्फॅटिक फ्लुइड जो आहे तो साठत राहतो. आणि हा जो कंडिशन आहे त्याला लिम्फोडेमा असंही म्हणलं जातं, कारण की यामध्ये लिम्फ फ्लुइड साठत असतो, स्वेल होत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक कंडिशन किंवा आणखीन एक सिम्पटम बघायला मिळतो एलिफेंटॅलिसिस म्हणजे, तो म्हणजे हायड्रोसिल. आता मित्रांनो, हायड्रोसिल म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे ज्याला आपण टेस्टिस म्हणतो, हा जो टेस्टिस आहे तो मोठा होतो, एनलार्ज होतो, कारण की यामध्ये सुद्धा लिम्फॅटिक फ्लुइड अॅक्युमुलेट होतं आणि म्हणून या कंडिशनला हायड्रोसिल म्हणलं जातं.
मोड ऑफ ट्रान्समिशन मित्रांनो, मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं उच्चेरा बॅनक्रॉफ्टीचं, जे की एक निमॅटोड आहे. तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होण्यासाठी ह्याला मस्किटोची गरज असते, एका मच्छराची गरज असते. आणि हा जो मच्छर आहे हा कुठलाही नसतो, हा एक क्युलेक्स स्पीसीसचा मस्किटो असतो. याच्या व्यतिरिक्त अॅनाफिलस पण असू शकतो किंवा मान्सून या स्पीसीसचा सुद्धा असू शकतो. आता मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, हा ही त्याची लाईफ सायकल आहे. सो सर्वात पहिल्यांदा हा जो मस्किटो आहे एक ब्लड मिल घेतो, म्हणजे एका व्यक्तीला तो चावतो. चावल्यानंतर थर्ड लेवलचे लार्वा जे असतात ते इंट्रोड्यूस होतात यामध्ये. आणि हे जे लार्वे असतात ते लिम्फॅटिक टिश्यूज मध्ये प्रेझेंट असतात. आता मित्रांनो, यामध्ये दोन टाईप असतात, एक मेल असतो आणि एक फिमेल असतो. हे जे अडल्ट स्टेज असतात, अडल्ट स्टेजचे जे लार्वे दोन असतात, एक मेल आणि एक फिमेल. मेल जो असतो तो छोटा असतो इन कम्पेअर्ड टू फिमेल. फिमेल खूप मोठा असू शकतो. आता मित्रांनो, फिमेल जो आहे मायक्रोफिलियरी प्रोड्यूस करत असतो. आता मित्रांनो, मायक्रोफिलियरी एक छोटे छोटे राऊंडवर्म्स असतात, जे की फिमेल राऊंडवर्म प्रोड्यूस करत असते बॉडीमध्ये. आणि हे जे मायक्रोफिलियरी आहेत, हे ट्रॅव्हल होतात पुन्हा एकदा मच्छरांमध्ये. मच्छरांमध्ये गेल्यानंतर त्यांचं मॅच्युरेशन होत असतं. त्यामध्ये लार्वल स्टेजेस, वेगवेगळे लार्वल स्टेजेस तुम्ही इकडे बघू शकता. L1 लार्वा, L2 लार्वा, L3 लार्वा प्रोड्यूस होतात. आणि हे प्रोड्यूस झाल्यानंतर पुन्हा एकदा मच्छरांद्वारे ह्युमन्स बीइंग मध्ये येतात, माणसांमध्ये येतात. आणि माणसांमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांचं रूपांतर एक अडल्ट मध्ये होऊन जातं. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट जर बघितली मित्रांनो, तर एक ड्रग आहे, त्याचं नाव डायइथाइल कार्बामेझिन सिट्रेट आहे, जो की प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ घ्यायला लागतो. आणि हा 3 आठवड्यांसाठी घ्यायला लागतो. तेव्हा हे जे फिलेरियल वर्म्स आहेत हे मरू शकतात. आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर पुन्हा 5 दिवसासाठी हा कोर्स करावा लागतो, टू एन्श्योर की प्रत्येक फिलेरियल वर्म जी प्रेझेंट होती, जो की एक एंडोपॅरासाइट होता, तो मरून गेला आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल जर बघितलं तर मित्रांनो, मस्किटोंपासून, मच्छरांद्वारे बचाव करणं जरुरी आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा मलेरियामध्ये जे आपण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं, जसं की मच्छरदाणीचा वापर करणं, इन्सेक्ट रिपेलंट यूज करणं, मस्किटोजचा नायनाट करणं, गप्पी मासे पाळणं, हे सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे टायफॉइड. मित्रांनो, टायफॉइड हा अक्यूट इंटेस्टाइनल डिझीज आहे, जो की एका पर्सन टू पर्सन, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर होतो. आणि एक इंटेस्टाइनल डिझीज आहे, म्हणजे तो जो बॅक्टेरिया आहे, फर्स्ट ऑफ ऑल हा एका बॅक्टेरियामुळे होत असतो. आणि हा जो बॅक्टेरिया आहे हा इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतो. आता मित्रांनो, हा जो बॅक्टेरिया आहे हा एक ग्रॅम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. सो मोस्टली आपल्याला माहिती आहे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात आणि काही ग्रॅम नेगेटिव्ह असतात. त्यातला जो टायफॉइड बॅक्टेरिया आहे, ज्याचं नाव आहे साल्मोनेला टायफाय, हा ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, जो इंटेस्टाइनल लुमन मध्ये प्रेझेंट असतो एका इन्फेक्टेड ह्युमन बीइंगचा. आता मित्रांनो, ह्याची जी पॅथोजेनिसिटी आहे किंवा व्हायरुलन्स पण आहे, हा एवढा घातक काय, तर मोस्टली 2 अँटीजन जे प्रेझेंट असतात या बॅक्टेरियावरती, त्यामुळे हा बॅक्टेरिया घातक आहे. आता हे जे 2 अँटीजन आहे, मोस्टली एक ओ अँटीजन आहे, जो की एक लिपोपॉलिसॅकराइड आहे, ज्याला LPS असंही म्हणलं जातं. आणि दुसरा जो आहे तो फ्लॅजेलाचा H अँटीजन आहे. म्हणजे 2 अँटीजन प्रेझेंट असतात या बॅक्टेरियावरती. एक जो असतो तो लिपोपॉलिसॅकराइड, ज्याला ओ अँटीजन असं म्हणलं जातं, while दुसरा जो आहे तो H अँटीजन, जो की फ्लॅजेलावरती प्रेझेंट असतो. सायन्स अँड सिम्पटम्स बघितले, एखाद्या व्यक्तीला टायफॉइड झाला असेल तर त्यामध्ये हे सगळे सायन्स आणि सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळेल. सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीला खूप ताप असेल, प्रोलॉंग फीवर असेल, म्हणजे आठवड्यापेक्षा जास्त फीवर असेल त्यामध्ये. आणि हा जो फीवर असेल, हा जो ताप असेल, तो 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत जाऊ शकतो. आणखीन गोष्ट म्हणजे त्यामध्ये नॉशिया होईल, जनरल नॉशिया म्हणजे उलटी सारखं होईल, मळमळेल, फॅटिक होईल, म्हणजे ताकद नसल्यासारखे होईल, डोकं दुखेल, कंबर दुखेल, कॉन्स्टिपेशन, डायरिया. आणि एक प्रकारची एका स्किन वरती रॅश येईल, त्याला रोज कलर्ड रॅश म्हणलं जातं. आणि हा जो एक तो लाल असे रॅश त्याच्या हातावरती किंवा पायांवरती बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर टायफॉइड झाला असेल तर त्याची जी जीभ असेल, टंग असेल, ही व्हाईट कलरची असेल, व्हाईट कलरची. आणि त्याला खोकल्यासारखं सुद्धा होत असेल. काही वेळेला त्याच्या अंगामध्ये ताकद नसते आणि त्याच्यामुळे तो खाऊ नाही शकत, त्याला लॉस ऑफ ॲपेटाईट सुद्धा होऊन जातं. जर हा वेळेवरती ट्रीट नाही केला तर त्या व्यक्तीमध्ये ब्रेथलेसनेस, म्हणजे त्याला श्वास घेण्यामध्ये
ताप होऊ शकतो किंवा इरेग्युलर हार्टबीट होऊ शकतात. त्याचा जो हार्टबीट आहे मध्येच वाढेल, मध्येच कमी होईल आणि हिमोराज सुद्धा होऊ शकतो. हिमोराज म्हणजे ब्लड वेसल्स आहेत ते फुटतात आणि त्याच्यामधनं इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं. आता मोड ऑफ ट्रान्समिशन जर बघितलं आपण टायफॉइडचं, तर मेनली हा फूड अँड वॉटर बाउंड आहे. म्हणजे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर थ्रू हा वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत पसरू शकतो. काही घरामध्ये असे इन्सेक्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल माश्या, कॉक्रोचेस, हे सगळ्यांमार्फत सुद्धा वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत हा फीवर जाऊ शकतो किंवा हा रोग पसरू शकतो. काही ठिकाणी पुअर हायजेनिक कंडिशन असेल, हायजेनिक कंडिशन मेंटेन नसेल, फिकल मॅटरची कंटॅमिनेशन होत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा टायफॉइड पसरू शकतो. आता मित्रांनो, जर तुम्ही हा व्हायरसचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करायचे असेल, तर एक टेस्ट असते पर्टिक्युलरली, ज्याला विडाल टेस्ट असं म्हटलं जातं. आणि या विडाल टेस्ट मार्फत हा जो बॅक्टेरिया आहे त्याचं डायग्नोसिस होत असतं. टायफॉइडचा जो ट्रीटमेंट आहे तो क्लोरोमायसिटिन म्हणून एक अँटीबायोटिक आहे, त्याच्या मार्फत होतो. आता क्लोरोमायसिटिन एक असा अँटीबायोटिक आहे जो की या बॅक्टेरियाला किल करतो. एक्स्ट्रीम केसेस मध्ये एखाद्या व्यक्तीचा जो गॉल ब्लॅडर आहे तो सुद्धा काढावा लागू शकतो जर एक्स्ट्रीम केस पर्यंत गेला तर. आता WHO प्रमाणे प्रिव्हेन्शन आणि या बॅक्टेरियाचं या रोगाचं जर प्रिव्हेन्शन करायचं असेल तर 2 वॅक्सिन्स घेणं गरजेचं आहे. एक जो आहे तो टाइप 2 21 वॅक्सिन आहे जो की एक ओरल आहे. दुसरा जो इंजेक्टेबल आहे त्याचं नाव टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सिन आहे आणि जो की टायफिम VI आणि टायफेरिक्सच्या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे.